हे अमेरिका किंवा इस्रायलमधील शेतकरी नसून नाशिकमधील सह्याद्री फार्म्स या कंपनीतील आहेत। ही भारतातील पहिली अशी कंपनी आहे जिची उलाढाल 1000 कोटीपेक्षा जास्त आहे। या कंपनीत 25,000 शेतकरी काम करतात। भारतातून जेवढे द्राक्ष आपण देशाबाहेर पाठवतो त्यापैकी 17% म्हणजे सगळ्यात जास्त वाटा हा सह्याद्री फार्म्सचा आहे। 1 लाख रुपये गुंतवणूक करून सुरू झालेला हा सह्याद्री फार्म्सचा व्यवसाय इतका मोठा कसा झाला, त्याचं बिझनेस मॉडेल काय आहे आणि त्यांना आलेल्या अडचणी, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। 1998 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठातून कृषी विषयात पदवी घेऊन एक तरुण विलास शिंदे शेती करण्यासाठी आपल्या गावी परतला। घरी थोडीफार शेती होती, त्याच्यामध्ये द्राक्ष, टरबूज, मका अशी पिके घ्यायला त्यांनी सुरुवात केली। आता या पिकांची विक्री ते जिल्ह्याच्या स्थानिक बाजारपेठेत करू लागले। खूप कष्ट करून देखील त्यांना या शेतीतून एकरी 10,000 रुपयापेक्षा जास्त नफा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करावं असं वाटत होतं। मग त्यांनी दूध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला। खाजगी सावकाराकडून काही कर्ज घेतलं आणि काही बँकांकडून कर्ज घेतलं। त्यातून त्यांनी 200 गायी घेतल्या। शेतामध्ये दूध प्रोसेस करण्याचं युनिट उभा केलं आणि नाशिकला जाऊन ते दूध विकू लागले। सोबत त्यांनी गांडूळ खत बनवायला सुरू केलं। या सगळ्यामधून त्यांना चांगला नफा मिळत होता, पण नेहमी त्यांना बाकी शेतकऱ्यांबद्दल विचार मनात यायचे। त्यांनी केलेली मेहनत आणि त्यातून मिळणारा तुटपुंजा नफा हे बघून त्यांना खूप वाईट वाटायचं। आपण घेतलेल्या शिक्षणाचा बाकी शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल याचा विचार ते करू लागले। त्यांना बाकी शेतकऱ्यांचं पण उत्पन्न वाढवायचं होतं। त्यामुळे त्यांनी 12 शेतकऱ्यांना सोबत घेतलं आणि एक छोटीशी स्वतःच्या मालकीची कंपनी सुरू केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मग त्यांनी द्राक्ष बाहेर देशात म्हणजेच युरोपमधील बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली। पण जेवढा मोठा व्यवसाय तेवढी मोठी जोखीम। यात नवीन व्यावसायिकांना तर खूपच काळजी घ्यावी लागते। सगळं काही सुरळीत चालू असतानाच एक दिवस असं काही घडलं की अख्खी कंपनी कर्जात बुडाली। गोष्ट आहे 2004ची। 2004 मध्ये त्यांनी द्राक्षाचे 4 कंटेनर नेदरलँडला पाठवले होते। त्याच्यामध्ये 32 लाखाचा माल होता। त्यांनी फक्त एकाच कंटेनरचे पैसे परत केले, 3 कंटेनरचे पैसे वापस दिलेच नाही। कंटेनरमधील द्राक्ष हे कमी गुणवत्तेचे असल्याचं कारण त्यांनी त्यावेळी सांगितलं। खरं कारण हे नव्हतंच, तिथलं मार्केट पडलं होतं, त्यामुळे द्राक्षाचा भाव उतरला होता, हे खरं कारण होतं। पण यामध्ये कंपनीचं खूप नुकसान झालं, त्यांच्यावर जमीन पण विकण्याची वेळ आली। मग आता या सगळ्या गोष्टीवर मात करायचं त्यांनी ठरवलं। 2004 ते 2010 पर्यंत असे अनेक अनुभव विलास शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आले। खूप वेळा अपयश आलं, मात्र ते प्रयत्न करीत राहिले, नवनवीन प्रयोग करीत राहिले आणि 2010ला त्यांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड सह्याद्री फार्म्स ही कंपनी स्थापन केली। त्याच्यानंतर पॅकिंग कसं उत्तम ठेवता येईल, द्राक्ष कसे व्यवस्थित राहतील त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिला। 2011 मध्ये मोहाडी नाशिक इथं त्यांनी थोडीशी जमीन घेतली आणि तिथं फूड प्रोसेसिंग युनिट उभा केलं। सुरुवातीला फक्त त्यांनी द्राक्षाचे उत्पादन घ्यायचे आणि युरोपला एक्सपोर्ट करायचे। 2015 ते 2017 पर्यंत सह्याद्री फार्म्सची भारतातील सगळ्यात मोठी एक्सपोर्ट करणारी कंपनी होती। म्हणजे जितके पण द्राक्ष भारतातून बाहेर जात होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा सह्याद्री फार्म्सचा होता। हळूहळू त्यांनी भारतातील मोठमोठ्या FMCG कंपन्यांसोबत टाय अप करायला सुरुवात केली। आज हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीमध्ये टोमॅटो केचप बनवण्यासाठी लागणारा 50% माल हा एकट्या सह्याद्री फार्म्सकडून पुरवला जातो। संपूर्ण भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षापैकी 17% द्राक्ष हे सह्याद्री फार्म्समधून निर्यात होतात। सह्याद्री फार्म्स कंपनीने मागच्या आर्थिक वर्षात 1000 कोटीची उलाढाल केली आहे। 1000 कोटीचा टप्पा ओलांडणारी सह्याद्री फार्म्स ही भारतातील पहिलीच कंपनी आहे। आज कंपनीसोबत 25,000 शेतकरी जोडले गेले असून ही कंपनी जवळपास 42 देशामध्ये आपला माल निर्यात करते। तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।